काऊन खाली बसली सुनीता? वर बस ना. नाही, खालीच चांगलं वाटून राहिलं. थकला ना आता, हातपाय दुखून राहिले बापा. हो, आपण तिकडून पंढरपूर आलो, ते दगदग नाही निघत हे झालं. काल बी रात्री बंद जागा लागलं, आज बी. जाऊ दे म्हणा, आज उरकला कार्यक्रम. आराम करून राहिले का हे दोघंही भाऊ? आराम करून राहिले. नाही, शामराव गेला. गेले का हे? घरी गेले का कुठं गेले माहीत नाही, मग सांगितलंही नाही. मी आणलेलं तर काही दिलं नाही. मी आता इथंच दिलं असतं, म्हणलं असतं घरी नाही सांगत का. तर आता कसं करू मी? घरी संध्याकाळचा स्वयंपाकाला लागू का? जाऊ का घरी? स्वयंपाकाची जास्त गरजच नाही आहे, हेच तर खूप उरलं आहे. पण शिळ चारान का तुम्ही? जाऊ द्यायला खाली, आपलं होऊन जाते. दोघापुरतं तर करा लागन. पाहू दे, आता आराम करून राहिले. आता बाहेर येईनच तर मग विचारू. तू म्हणजे चला घरी जाऊ, काय म्हणते पाहू मग. झाला बी आराम? लवकरच झाला तुमचा. लोटल्या काऊन नाही? मी आराम नव्हतीच करत ना. मी दुपारी कुठं झोपायला भेटते. मी बसली होती थोडीशी. हेवी जेवण झालं होतं तर. तुम्ही कायचं जेवण केलं? थोडीशी हेच तर खाल्ली गुपचूप. आता म्हणता हेवी जेवण झालं, संध्याकाळी कशा जेवण मग? संध्याकाळचं करू घरी का उद्या करू? तुम्ही आहे ना मुक्कामी? नाही नाही, मी नाही हे मुक्कामी. जातो ना मी, सायंकाळी जायचं आहे. तर आता आल्या तर राहते नाही का? राहा ना 1-2 दिवस. चांगले आंबे आहे करचे, आंब्याचा रसगीस खा 1-2 दिवस चांगले, मग जा. त्यांना काम आहे ना, मग आली सोबत तर चालली जाते. नेईन ना आंबे, गाडी मोठीच आहे ना, आंबे जाते ना सोबत. त्याच्यासाठी आल्या तुम्ही एवढ्या यानं. बसा बसा ना. मी म्हटलं तुम्ही राहान म्हणून मी काही केलं, आणलं नाही इथं. मी देणार होतं ते दान. तर घरी चला, चहा पाणी तरी पेजा. हो ठीक आहे. मला एक सांगा, तुम्हाला हे दोघींना शोभलं का? काय चूक झाली आमच्या हातातून? काय शोभलं का आम्हाला? खास म्हणजे सुनीता वहिनी, तुम्ही त्यांच्यासमोर का बरं असे बोलल्या की काय केलं नंदेसाठी? केव्हा आल्या होत्या? जे जाणून बुजून जेव्हा ज्यावेळेस तुम्हाला माझी इन्सल्ट करायची होती का त्यांच्यासमोर? का तुम्ही करून राहिल्या म्हणून दाखवायचं होतं का आम्ही तर इतकं केलं आणि तुम्ही काय केलं? नाही नाही, मला काय वाटन तसं. असं सहज विचारलं मी, भाऊसोबत आता बोलायचं काय म्हणून. माझा तो उद्देश नव्हता. काय उद्देश होता तुमचा? मी तुम्हाला जशी काही ओळखत नाही का दोघीलाही, पण तुम्ही बरोबर काढली माझी, है ना? नाही नाही सुनंदा, तुझी गलतफहमी झाली आहे. तुले नाही तसं किसं काही नव्हतं आमचं, आम्ही सहज विचारलं. माफ करून घ्या, चुकलं असेल तर मी माफी मागतो. मी लहानच आहे तुमच्यापेक्षा. लहान आहे म्हणताना काही बोलू शकता का? मग घरी जाऊन त्यांनी माझ्या सासूसमोर मला टोमणे मारले तर? मी भाऊलाही सांगून देईन, भाऊलाही माफी मागून घेईन. भाऊला सांगून देईन तर आणखीन मला म्हणत का तू त्यांना काय म्हटलं. राहू दे आता, जे झालं ते झालं. आणि मी वहिनी तुम्हाला म्हणत होती का साडीचा कलर का बरं तसा आणला? तसा कलर मला आवडत नाही. तर वापस होऊ शकते. तर मग दुकानदार म्हणे वापस होते म्हणे, तर तुम्ही सांगा कोणता कलर पाहिजे का अशी पाहिजे. तर त्या साडीची फॅशन पण राहिली का आता? मला छान डिझायनर साडी पाहिजे होती. तर तुम्ही सांगा, नाही तर चला आपण जाऊ. तुम्ही राहते नाही म्हणता, उद्या गेलो असतो ना, आणली असती. असं करा, राहू द्या साडी. तुम्हाला मी तिथं गेल्यावर दिन्याला सोबत घेऊन जाईन ना, व्हिडिओ कॉल करीन. तर तुम्ही मला सांगा कोणती पाहिजे म्हणून. हो तसंच कर जा, मला जाऊ द्या. आणि तुम्ही जा 2 दिवसांनी, 1-2 दिवसानंतर फुरशतीने महिने पहिला फोन कर जा. आणि मी माझ्या पसंतीने साडी दाखवीन, ते घेऊन घे जा. हो हो तसंच करीन. पण काही भाऊचा स्वभाव, भाऊला आवडले पण कपडे. भाऊ काही घनघन नाही करत आहे ना, तुम्हालाही नसन देत काही त्रास. तुम्हाला काय वाटते, मी त्रासच देतो का तुम्हाला? शांता काकू आहे का घरी? पद्माचा आवाज येऊन राहिला. हो ये. सुनंदा ताई आल्या का? केव्हा आल्या ह्या? येते मग मी थोड्या वेळाने येईन, मी तर उद्या येईन. या ना, माझ्यामुळे का आशा करून आल्या ना? कोणतं काम आहे सांग ना. खरं सांगू का? मला ना आता विचार ना, काय विचारायचं आहे तर. काय हे आपलीच आहे, थोडी आहे तू ओळखत नाही. आपण तर मागं फिरायला गेलो, चांगलीच तर मैत्री झाली याच्यासोबत तुझी. हो ओळखतो मी, तसं काही नाही म्हणून राहिली. उभी काऊन आहे? बस ना. मी ना हे विचारायला आली का मला ना लताले आणि गोपाळ जेवायला सांगतो म्हटलं. तर मी कधी ढोंडफळं केली नाही, तर त्याची तुम्हाला विचारायला आली मी कसे करते म्हणून. लहानपणी ऐकलं होतं, पण मी लग्न झालं तेव्हाचे कधी केलेच नाही. शांता वहिनी, तुम्ही एखाद्या रेसिपीचं पुस्तकच छापून द्या, खूप व्हायरल व्हाल तुम्ही. पुस्तक छापायची काय गरज आहे?
त्याला विचारते तर प्रेमानं सांगते, त्याच्या हातची चव वेगळीच आहे. तेच तशीच मी करतो तर मला नाही जमत. मग काय त्यानं खरंच छापलं ना पुस्तक तर होऊ बी शकते त्या फेमस. दोघी जणी मला सोल्यात झाडावर चढू नका. आणि तुम्ही काय बोलता सुनंदाताई ते समजलं मला. तर ते विचारायला आली तिनं नसन कधी केले तर काय चुकलं तिचं सांगा काकू. मग मला घरी जायचं आहे आणि जेवायलाही सांगायचं आहे. आणि ते अनर्सी करते म्हणते ते तर जमतच नाही माझ्याकडून. म्हणून म्हटलं पुरण डाळ आणली ते शिजून झालं आहे, बारीकही केलं. पण मग म्हणलं जमन काय नाही जमन. म्हणून तुमचं आपलं घर जवळच आहे म्हणून मी विचारायला आली. तर चांगलं झालं ना आली तर मी सांगतो तुले. पाय तू मैदा घे आणि थोडासा रवा घे. समजा तुनं 2 वाट्या मैदा घेतला तर अर्धी वाटी रवा घे. थोडंसं तुपाचं नाही तर तूप न कमी असेल तर तेलाचं मोहन टाक. आणि चांगलं 4-5 चम्मच कडकड गरम करून टाक थोडंसं. आणि थोडंसं मीठ टाक त्याच्यात. तर असं चांगला घट्ट गोळा भिजव आणि चांगला 1-1.5 तास मुरू दे. आणि मग इकडे पुरण तर राहतेच, कडक कर थोडंसं पुरण आणि त्याचे भर त्याच्यात गोळे त्याचे. मग आपण मोदक करतो की नाही गणपतीसाठी तसे मोदक कर. आणि फक्त मोदक आपण असं हे वर हे करतो त्याले शेंडी ते न करता असं दाबून द्यायचं. असं कणिकही जास्त घेतली ना हे तर फुटाचं बिव नाही राहत, काही नाही खुसखुस लागते उलटे थोडेसे कणिक जास्त घेतले तर. आणि पुरण थोडंसं गोड करावं मग आणखीन चांगलं लागते. पहा बरं तुम्ही एक वेळा सांगितलं तर समजलं मला. आता तसंच करतो मी. चालली मी आता. यायचं झालं का जेवण का तुम्ही केले का सकाळीच? हो सुनताने मी सकाळपासूनच लागलं होतं ना. सकाळीचाच कार्यक्रम उरकून घेऊ म्हटलं. मग संध्याकाळी राहते की नाही राहते मग सुनताने मी संध्याकाळचं करून घेईन. ठीक आहे. तर मी म्हणलं लताले जवायला सांगतो आणखीन काय द्यावं लागते. आता आपल्या यथाशक्तीनुसार आहे. तू काय द्यायचं आहे तू दे. हो आपल्या यथाशक्तीनुसार आहे. तुम्हाला जसं देणं होते तसं दे. आम्ही तिथूनच आणलं ना हे कष्टतळ हे ते तांब्याचं. तर तुम्ही नाही घेतलं का? नाही मी नाही घेतलं. ठीक आहे मग शांता काकू या सुनंदाताई घरी. नाही चालली ना मी. मुक्काम नाही आहे. आम्ही आता संध्याकाळी निघणारच आहे. तुम्ही काय आणलं सुनंदाताई दिन्यासाठी? दिने तुमचा भाचाच आहे ना. मी कशी काय आणणार आहे. ह्या लोकायला ते मी बोलावलं होतं. आले नाही. पंढरपूरला फिरायला गेल्या ह्या आता आल्या. यानेच तर मला वेळेवर सांगितलं. तर हे यायली मी आता बोलावणार आहे घरीच आहे ना 1-2 दिवस आणखी. नाही आल्या ते नाही आल्या. भाषा आपला होता आपण आणायला पाहिजे. आमचं तर हे दूरचं नातेवाईक आहे. याच्या मावस बहिणीची पोरगी तिला कोणी आहे नाही म्हणून आम्ही आता आहे गावात म्हणून जावाई पोरगी म्हणून तिलाच देणार आहे आम्ही. चोंबडीपणा करून राहिली इथे. नाही आणलं तर नाही आणलं. आता आणणंच जरूरी आहे का? ठीक आहे जातो मी. जास्तच अगाऊ आहे हे पद्मा. काय करायचं आपल्या घरच्या गोष्टीत तिला बोलायचं. तुम्ही आता अशा म्हणता. मागच्या वेळेस तुमची चांगली दोस्ती मैत्री झाली तिच्यासोबत. मला वाटतं यावेळेस सुनीतालाही जास्त टोन फुटलाय. नाही चुकलं असेल तर माफ करा. मी पण असं सहज म्हणते आहे तुम्हाला की तुम्ही मागच्या वेळेस तर चांगल्या बोलत होत्या त्याच्यासोबत. आपण फिरायला गेलो होतो इथे गेलो होतो ना आपण तेव्हा. जाऊ द्या आपली हसी मजाक चालतच राहील. तर असं करा मी जातो घरी. तुम्ही या. भाऊ उठले म्हणजे इथं काही चहा पाणी नका बेजा. आणि घरीच कर जा. मी करून ठेवतो तयारी सगळी. काय बनवू ताई नाश्त्यासाठी काय बनवून ठेवू? आता नाही नाश्ता कुठे करायची वेळ आहे का? आम्ही निघून चहा घेतला की. राग आला का? रागीक माफ करा आणि सांगा काय खान. पोहे बनवून ठेवू? करा तुम्हाला जे वाटतं ते करून ठेवा. येतो आम्ही. लवकर आटपून ठेव जा. हो या. जाऊ द्या सुनताच्या गोष्टीकडे काही लक्ष नका देऊ. मूड काही खराब नका करू. ते काय तिनं मजाकमध्ये बोलून बोलली ते कशाला करणार आहे मूड खराब.